समाधानी आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर कोणत्याही बंधनात अडकू नये. कारण जेव्हा आपण नात्यांच्या बंधनात गुंततो तेव्हा चिंता वाढते. स्वतःच्या आयुष्यापेक्षा इतरांच्या स्वार्थी नात्यांना जास्त महत्त्व द्यायला लागतो तेव्हा आपण स्वतःचं अस्तित्व विसरून जातो. आपलं आयुष्य आपल्याच हाती आहे, बिनधास्त जगा. एकटे आलो आहोत आणि एकट्यालाच निघून जायचं आहे. म्हणूनच लोकांच्या 4 बोलण्यांना काळजी समजून मनाला त्यात गुंतवू नका. टेन्शन हे सगळ्यांनाच असतं. शाळेत जाणाऱ्या मुलांना वाटतं हे अभ्यास कधी संपणार. कॉलेजमध्ये असलेले अनेक प्रेमात अडकतात आणि चुकीच्या वळणावर जातात. नंतर वाईट झालेलं आयुष्य सार्थकी लावण्याची चिंता त्यांना सतावत असते. जॉब करणाऱ्यांना बॉसचं प्रेशर असतं तर शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळत नाही ही चिंता अनेकांना असते. चिंता, तणाव हे आयुष्याने दिलेले एक अनाहूत पण वास्तव देणं आहे. पण माझ्या गोड ताईंनो, मैत्रिणींनो आणि दादांनो, आयुष्य म्हणजे एक परीक्षा आहे बरं का. परंतु जो खऱ्या अर्थाने कठीण परिश्रम करतो त्याला यश नक्कीच लाभतं. जो या दगदगीच्या आयुष्यात स्वतःला वेळ देतो, स्वतःच्या विश्वात रमतो, त्याच्यासाठी जगाची टीका, लोकांचे टोमणे महत्त्वाचे ठरत नाहीत. आणि खरं आयुष्य तिथूनच सुरू होतं. स्वतःसाठी जगण्यातच खरी समाधानाची गुरुकिल्ली दडलेली असते. हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यात आधी तुम्हाला दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. तर पहा, आज आहे गुरुवार आणि आज आहे दीप अमावस्या. आज खूप मोठा योगायोग आहे. आज गुरुवार पण आहे, दीप अमावस्या पण आहे आणि गुरुपुष्य अमृत योग पण आहे. त्यामुळे माझी सकाळची सुरुवात ही 3:30लाच झालेली आहे. कारण आज अमावस्या असल्या कारणाने आपल्याला सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं होतं आणि दीपपूजन पण करायचं होतं. सेवा भरपूर होत्या. गुरुपुष्य अमृत योग होता, गुरुवार होता, त्यामुळे सेवा पण भरपूर करायच्या होत्या. आजचा दिवस आपला पूर्णपणे बिझी राहणार होता. त्याच्यामुळं लवकरच उठून सगळी घरातली आधी साफसफाई मी करून घेतेय. तसं पाहिलं तर आपल्या घरामध्ये कधी जाळी जळमट असं होऊन देऊ नये. जर कुठं आपल्याला जाळी दिसली तर ती लगेच काढून टाकायची असते. आपण दर पौर्णिमेला किंवा अमावस्याला अशा दोन्ही पण 15 दिवसातून एकदा आपण सगळ्या जाळ्या वगैरे सगळं काही झटकून घेत असतो. परंतु आता आज दीप अमावस्या असल्यामुळे आपल्याला हे पण करणं गरजेचं असतं. आता हे सगळं घर मी आधी 2-3 दिवस झालं होतं सगळी साफसफाई केलेली होती. परंतु आज अमावस्या असल्या कारणाने आपल्याला अलक्ष्मी बाहेर काढून लक्ष्मी घरात घ्यायची असते. त्यामुळे ही साफसफाई करणं गरजेचं असतं. तर पहा, आता फरशी पुसताना मी इथं पाणी घेतले, पाण्यामध्ये खडं मीठ टाकले, त्यानंतर थोडीशी हळद टाकली, गोमूत्र टाकलं, गंगाजल टाकलं आणि ह्या सगळ्यांनी आपल्याला स्वच्छ अशी फरशी पुसून घ्यायची आहे. दर अमावस्याला आपल्याला ह्याप्रमाणे फरशी पुसून घ्यायची आहे. दर अमावस्याला अशा पद्धतीने जर फरशी पुसली तर आपल्या घरातली नकारात्मकता राहत नाही. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या आहे. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. या अमावस्याला दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झालं असून हे भाग्यकारक मानलं गेलं आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगवेगळे महत्त्व आहे. सर्वत्र या अमावस्येला गतहारी या शब्दाचा अपभ्रंश होऊन गटारी अमावस्या म्हणून चेष्टा करतात. पण आपण या अमावस्याला दीप अमावस्या म्हणून ओळखतो. यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असंही म्हणलं जातं. या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे धुवून पुसून स्वच्छ करून घेतात आणि नंतर मग त्या दिव्यांची पूजा केली जाते. या पूजेत कणकेचे दिवे पण पुजले जातात. कणकेचे दिवे तयार करून पण दिवे लावण्याची प्रथा आहे. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात असा समज आहे. जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे. अशा परिस्थितीत जेव्हा ते परततात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून हे दिवे लावले जातात. जेणेकरून माघारी जाताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा. यामुळे अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. तर या अमावस्याला एवढे महत्त्व का आहे? कारण दुसऱ्या दिवशी लगेच आपल्या पवित्र महिन्याला श्रावण महिन्याला सुरुवात होणार असते.
म्हणून या दीपामावश्याला सर्वात जास्त महत्त्व आहे. तर पहा, आता माझी घरातली सगळी काही साफसफाई झालेली आहे. बाहेरची राहिली आहे, पण अंधार भरपूर आहे त्यामुळे मी काही लवकर बाहेर आले नाही. त्यानंतर माझे आंघोळ वगैरे सगळं करून घेतलं आणि खूप थकल्यासारखं झालं होतं. थोडंसं आजारी असल्यामुळे थकवा पण आलेला होता, म्हणून मस्त असा कडक चहा करून घेतला आणि फ्रेश झाले. तोपर्यंत थोडं उजाडायला पण लागलेलं होतं. म्हटलं चला आता बाहेरचं सगळी साफसफाई आपण करून घेऊया. आणि पहा, मस्तपैकी सगळं आधी झाडून घेतलं आणि त्यानंतर मग सगळं धुवून काढलं. तर पहा, आता माझी बाहेरची आतली सगळी काही साफसफाई झाली. त्यानंतर तुळशीची पूजा झाली, सूर्यदेवाला अर्घ्य देऊन झालं आणि त्यानंतर मग आता मला करायचं होतं देवघर साफ. सगळं साफ केलं म्हटल्यावर देवघर पण साफ करायला पाहिजे आपण, त्यामुळं मी आली. आता सगळं काही देवघर मी साफ करून घेतलं, वरची टाईल वगैरे सगळं साफ करून घेतलं. त्यानंतर मग आता मला करायची होती देवपूजा. देवपूजेमध्ये सगळ्या देवांना अभिषेक करायचे होते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच. सगळे देव मी चांगले स्वच्छ करून ठेवलेले होते. सगळे दिवे भांडे सगळं काही कालच घासून ठेवलेलं होतं. त्यानंतर आता फक्त मला अभिषेक घालून देवपूजा करायची होती. मस्त असं देवघरामध्ये स्वच्छ कापड अंथरलं आणि त्यानंतर मग अभिषेक करायला घेतलं. सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा आहे. इथं मी पंचामृताने अभिषेक करत आहे. कधी पण आपण देव स्वच्छ केले की आपल्याला हा अभिषेक करायचा असतो. कारण कसं असतं ना, आपण केमिकल जरी नाही वापरलं देव साफ करण्यासाठी, तरी पण आपण देवांना थोडंसं घासतो, हे करतो. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला देवांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर पहा, आता मी देवपूजा करत होते तोपर्यंत जरा बाहेर अंधारच होता. त्याच्यामुळे फुलं पण जास्त काही उमललेली नव्हते, थोडेसे असे हीच झालेले होते, म्हणून काय आणलेले नव्हते. आता देवपूजा माझी सगळी काही झाली, फक्त फुलं मांडायचे राहिले होते आणि कलश मांडायचा राहिला होता. त्याच्यामुळे मी आता काय केलं, पहिले बाहेर आले आणि फुलं घेतले. माझ्या गुलाबी जास्वंदीला इतके काही फुलं येत आहेत ना, पूर्ण देवघर माझं गच्च भरून जातं फुलांनी.
ही लाल जास्वंद कट केलेली होती, त्यामुळे अजून हिला जास्त फुलं येत नाहीत. एक दोन रोज सापडतात मला, परंतु गुलाबी जास्वंदीला भरपूर सारी फुलं आहेत. आणि माझ्या रोजच्या देवपूजेसाठी ही फुलं मला भरपूर होत असतात. तर आता खालचे सगळे फुलं तोडले, त्यानंतर वरती आले. गुलाबाला कळ्या भरपूर आलेल्या होत्या, पण फुलं काय अजून आलेलं नव्हतं. कळ्या भरपूर आहेत, उमरले नाही ते फुलं, थोडे बारीकच होते म्हणून ते काही घेतले नाहीत. चाफ्याची फुलं मला भेटले, चाफ्याची फुलं मी घेतले. त्यानंतर मग आले परत एकदा. आता मला कलश मांडणी करायची होती. कलशासाठी मी स्वच्छ पाणी घेतलं, त्यामध्ये हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, त्यानंतर मग आंब्याची डाळी ती घेतली. कलशावरती स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यानंतर मग नारळ ठेवून कलश पूजा केली. आपल्या देवघरामध्ये कलशाची स्थापना करायचीच असते. त्यानंतर थोडेसे तांदूळ घेतले, त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं आणि कलश मांडून घेतला. आणि देवांना हळदी कुंकू, फुलं, अक्षता सगळं काही वाहून घेतलं. पंचोपचार पूजा मी देवांची करून घेतली. अशी निवांत अशी देवपूजा जर केली ना तर खरंच खूप भारी वाटतं. आणि खरंच जर लवकर उठलं ना तर अशी देवपूजा पण आपली निवांत होते आणि दिवसभर पण एकदम फ्रेश वाटतं. आपल्याला कसल्याच कामाचा कंटाळा येत नाही. त्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठूनच आपली ही सगळी कामं करायला पाहिजेत. उशिरा उठलं की अंगात पण आळस असतो आणि आपली कामं पण उरकत नाही. मग हे काम करू का ते काम करू असं आपलं होऊन जातं आणि देवपूजेला आपल्याला निवांत असा वेळ मिळत नाही. मग आधी घरातली कामं करावी लागतात आणि त्यानंतर देवपूजा करावी लागते. परंतु जर लवकर उठलं तर आपली देवपूजा आधी होऊन जाते आणि नंतर मग आपल्याला घरातल्या कामांना पण वेळ मिळतो. तर मस्त अशी देवपूजा सगळी करून घेतली. आता हे दिवे मी रात्रीच घासून पुसून ठेवलेले होते, ते स्वच्छ केलेले होते आणि आता मी काय करत आहे, ह्या सगळ्या समया जोडून ठेवत आहे. आपण ह्या सगळ्या वेगवेगळ्या करून घासून घेतलेल्या होत्या, त्यामुळे सगळ्या अशा जोडून ठेवते कारण आपल्याला आता यांची पूजा मांडणी करायची आहे. दिव्यांची पूजा मी संध्याकाळीच करणार आहे, परंतु आता फक्त एक दिवा लावून हळदी कुंकू वाहून त्यांचं पूजा करणार आहे. सगळे दिवे छान असे जोडून घेतले. त्यानंतर मग आले इकडं किचनमध्ये, कारण मला करायचा होता डबा. त्यामुळे म्हटलं चला आधी आपण किचन आवरून घेऊया. किचन स्वच्छ असं पुसून घेतलं. रात्री पुसून ठेवलेलं होतं, परंतु सकाळी उठल्यावर पण एकदा हात मारायचा. काय होतं, आपल्या घरात झुरळं पाली नकळत हिंडून जात असतात, म्हणून आधी किचन स्वच्छ केलं. त्यानंतर मग किचनची पण आपल्या गॅसची पण पूजा केली. हळदी कुंकू फूल वाहिलं, देवा लावून घेतला आणि समोर स्वस्तिक काढून घेतलं आणि मग नंतर लगेच स्वयंपाक करून घेतला. कारण साहेबांना जायचं होतं का ड्युटीवरती, त्याच्यामुळे म्हटलं चला त्यांचं आवरून द्यावं आणि नंतर मग आपली बाकीची कामं करावीत. आणि खरंच अशी जर आपली पूजा वगैरे सगळं काही झालं तर मनाला खूप प्रसन्न वाटतं. त्यांना वाटं लावलं, त्यानंतर म्हटलं आता चला आपल्या दिव्यांची पूजा करून घेऊया. तर पहा आता इथं मी एक कापड घेतलं आहे, चौरंग घेतला आहे, त्यावरती कापड अंतरलं आणि अशा पद्धतीने आपले तांदूळ ठेवून घेतले. तांदूळ ठेवून घेतल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलं आणि नंतर मग दिवे ठेवून घेतले. आताही मी हे दिवे आता सकाळ सकाळ नाही पेटवणार, हे संध्याकाळी पेटवणार आहे. कारण आता उशीर पण झाला आहे, जवळजवळ 9:30-10 वाजलेले होते. म्हटलं आता नको दिवे लावायला, आपण संध्याकाळी लावूया. परंतु आता फक्त त्यांची पूजा करून ठेवूया. तर आता सकाळीच मी गणपती बाप्पाला अभिषेक घातलेला होता, त्यामुळे परत काही घातलेला नाही. आणि त्यानंतर मग आता इथं लगेच दिव्यांची मांडणी मी करून घेतली. एक दिवा लावून घेतला आणि ह्या सगळ्या दिव्यांची मांडणी करून घेतली. माझ्याकडे जेवढे काही घरात दिवे आहेत ते सगळे मी स्वच्छ करून घेतलेले होते आणि त्या सगळ्यांची मी इथे पूजा करणार आहे. संध्याकाळी आपल्याला कणकेचे पण दिवे करायचे आहेत आणि त्यांची पण पूजा करायची आहे, ते पण दिवे लावायचे आहेत. आणि आज मंदिरात पण आपल्याला दीपदान करायचं आहे, म्हणजे दिवे लावायचे आहेत. तर आता मंदिरात मी आपल्या घरात ज्या पणत्या आहेत त्याच लावणार आहे जाऊन. आमच्या शेजारीची तर मंदिरं आहेत, त्याच मंदिरात मी दिवे लावणार आहे, ते तुमच्याशी मी शेअर करणारच आहे. तर पहा आता मस्त अशी माझी देवपूजा आणि दिव्यांची पूजा पण झालेली आहे. पहा आपल्याला पाहायलाच खूप प्रसन्न आणि मनाला खूप आनंद देणारं हे असतं. आपल्या मनाला ज्याने ज्याने आनंद होतो ते आपण करायलाच पाहिजे. तर आता देवपूजा झाल्यानंतर मला करून घ्यायचं होतं उंबरा पूजन.
तर पहा मस्त असा स्वच्छ पाण्याने आधी उंबरा पुसलेलाच होता मी, पण थोडासा हात मारून परत एकदा घेतला आणि त्यानंतर मग हळदीचं लेपन करायला मी घेतलं आहे. हळदीच्या लेपनामध्ये मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे आणि गंगाजल घ्यायचं आहे. त्याने आपल्याला हे हळद कालवून त्यानंतर आपल्याला ह्याचं लेपन करायचं आहे. हळद कोणती घ्यायची आहे? हळद पण आपल्याला चांगलीच घ्यायची आहे, कारण उंबरापूजन म्हणजे आपल्या घराची लक्ष्मीच असते. त्यामुळे आपल्याला चांगली हळद वापरायची आहे. आपण जी भाजीला हळद घेतो तीच हळद आपल्याला इथं उंबरापूजन करण्यासाठी पण घ्यायची आहे. तर मस्त असं पहा हळदी कुंकाने मी इथं स्वस्तिक काढून घेतलं आहे. दरवाजाच्या दोन्ही पण साईडला मी स्वस्तिक काढून घेते आहे. आपल्या घराचा उंबरठा आपल्याला जेवढा सजवता येईल तेवढा सजवायचा. त्याने आपल्याला मनाला खूप प्रसन्न वाटते आणि जाता येता आपणच उंबऱ्याकडे बघून आपल्याच मनाला आनंद होत असतो. तुम्ही एकदा नक्की हे करून पहा. आपण ज्यावेळेस आपला उंबरा सजवतो त्यावेळेस आपलं जास्त करून लक्ष आपल्या उंबऱ्याकडे जातं. बाहेर जाताना येताना तिथे पाहिलं उंबऱ्यावर तरी आपलं मन प्रसन्न होऊन जातं. तर पाहता हे उंबरापूजन वगैरे सगळं झाल्यानंतर आज गुरुवार पण आहे, त्याच्यामुळं मला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण पण करायचं आहे. ताईंनो, मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जरी तुम्हाला 15 मिनिटाचा आलेला असेल तरी पण मला पहाटे 3:30 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत हे सगळं काही काम गेलेलं आहे. परंतु आज सणसुद्धा असल्यामुळे या कामाचं काहीच वाटत नाही आणि मन पण खूप प्रसन्न राहतं. तर पहा मस्त असं माझं उंबरापूजन झालं, दिवाबत्ती झाली आणि रांगोळी पण काढून झाली. चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबायला विसरू नका, कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.